नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. राहुरी तालुक्यातील सातारामधील गट नंबर 379 हा खासगी गट नंबरमधील महार समाजासाठी आरक्षित केला आहे. तसा आदेशही तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी कागदोपत्री दिलेला आहे. त्या आदेशाची शासन दरबारी सुद्धा नोंद झाली आहे. त्यामुळे या क्षेत्रावर महार समाजाचा मालकी हक्क हा आजपर्यंत राहिलेला आहे. मात्र मागील काही वर्षात समाजाला विश्वासात न घेता या जागेवर रयत शिक्षण संस्थेने विना परवाना संस्थेची इमारत, सायकल स्टँड आणि सभागृह उभारून या जागेवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवलेला आहे. याबाबत वेळोवेळी शासन स्तरावर पत्रव्यवहार करून रयत शिक्षण संस्थेने केलेल्या बेकायदेशीर कृत्याबाबत कारवाई करण्यासाठी समाज बांधवांनी दाद मागितली आहे. परंतु राजकीय दबावातून संस्थेने या जमिनीवरील ताबा अद्यापही सोडलेला नाही. वास्तविक ही जागा बौद्ध विहारासाठी उपयोगात आणावी असा सामाजिक हेतू समाजाचा होता. परंतु रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी अरुण कडू तसेच या सातरळी येथील मुख्याध्यापिका यांनी आपल्या सर्व राजकीय हितसंबंधांचा उपयोग करून समाजाच्या जागेवर अतिक्रमण उभारून एक प्रकारे समाजावर अन्याय केला आहे. या जागेवर अतिक्रमण तातडीने काढण्याबाबत आपण संबंधितांना सूचना द्यावेत आणि ही जागा बौद्ध विहार उभारणीसाठी तातडीने मोकळी करून द्यावी. अन्यथा या आमच्या हक्काच्या जागेसाठी आपल्या कार्यालयावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मी भाऊसाहेब पगारे, मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दलितांचं काम करतोय. दलित समाजासाठी नेहमी अग्रेसर असतो. मौजे सातरळ तालुका राहुरी गट नंबर 379 मधील 29 आर जमीन ही अतिक्रमणित झालेली आहे. त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आज सातरळ गावातील महारवाड्यासाठी 379 जमीन ही भोगोडदार 1 म्हणून आहे. परंतु तिच्यावर काही रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आणि रयत शिक्षण संस्थेने तिच्यावर अतिक्रमण केलेलं आहे आणि त्यामुळं ती जागा आमची बौद्ध विहारासाठी आम्हाला मोकळी करून हवी आहे. आम्हाला आमच्या समाजाला गोड बोलून त्यांनी ही जमीन बळकावलेली आहे. त्या संदर्भात आज आम्ही सगळ्या समाजाच्या वतीने हे निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहोत. आमचं शासन दरबारी एकच विनंती आहे की मौजे सातरळ तालुका राहुरी गट नंबर 379 खाजगी गट नंबर आहे. त्याचे कब्जेदारी सदरी महारवाडा सातरळ असा उल्लेख केला गेलेला आहे. अनेक वर्षापासून सदरचे क्षेत्र हे महार समाजासाठी आरक्षित करून तसा आदेशही तत्कालीन जिल्हाधिकारी साहेब यांनी कागदोपत्री दिलेला आहे. आदेशाची शासन दरबारी सुद्धा नोंद झालेली आहे. त्यामुळे या क्षेत्रावर महार समाजाचा मालकी हक्क आजपर्यंत राहिलेला आहे. मागील काही वर्षात समाजाला विश्वासात न घेता जागेवर रयत शिक्षण संस्थेने विना परवाना संस्थेची इमारत, सायकल स्टँड आणि सभागृह उभारून या जागेवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवलेला आहे. यावेळी शासन स्तरावर पत्रव्यवहार करून रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आणि त्यांच्या मुख्याध्यापकांना दाद मागितली. परंतु राजकीय दबावातून संस्थेने या जमिनीवरील ताबा अद्याप सोडलेला नाही. वास्तविक ही जागा बौद्ध विहारासाठी उपयोगात आणावी आणि सामाजिक हेतू हा आमचा होता. त्यासाठी आज आम्ही सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहोत. आमच्याकडे त्याचा 7/12 आहे. त्याच्या जेवढे आम्ही कागदपत्र दिलेले आहेत आजपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आणि रयत शिक्षण संस्थेला दिलेले आहेत. पण अद्यापपर्यंत आम्हाला याला न्याय भेटलेला नाही आहे. त्यासाठी हा न्याय मागण्यासाठी आज जर आमच्या या न्याय मिळाला नाही तर 7 जून 2024 रोजी भव्य दिव्य मी मोर्चा या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार आहे. त्यासाठी आज मी फक्त निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. मी पूजा सोनवणे, RPIA जिल्हाध्यक्ष. मौजे सातरळ तालुका राहुरी येथील गट नंबर 369 यामध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे रयत शिक्षण संस्थेचं, तर यासाठी न्याय मागण्यासाठी आम्ही सगळे भीमसैनिक इथे आलेलो आहोत. आम्हाला सर्वांना न्याय भेटावा हीच अपेक्षा. आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर.